झाला तरी काय हरकत नाही. पाटील साहेब रातभर झोपता आणि पाठ झाल्यावर काऊन मोकळ वाढ करता असं तुम्हाला म्हणायचं आहे ना. रातभर जागा झोपते मला वाईट नाही बोललो. अरे आम्ही दोघंही नवरा बायको झोपून नाही तर जागी राहून तुला काय घेणं देणं लाता खाऊन येणार. कसं तुम्ही दोघंही नवरा बायको रातभर चांगले झोपा. कामाची गोष्ट बोललास तू. कामाची गोष्ट झोपडे म्हणजे कामाची गोष्ट होती. तुम्ही दोघंही नवरा बायको रातभर चांगले झोपा. नाही तर दोघंही नवरा बायको का करा रातभर चांगले झोपा. आपल्याला बरोबर आहे. पाटील साहेब असं तर नाही. लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पास्यानं त्याच्यातला नाही बरोबर. चांगले तुम्ही एक काम करा आपल्या घरी जा आपली घरवाली घेऊन या. अभाव टायमाचा अभाव चालले बाजूला बाजूला वा बाजूला कसा होय लाल नाही लजान तेल नाही भज्याला कशा नाही गोष्ट आहे. जातीच्या भणिकाला म्हणे काही म्हणका अशी गोष्ट आहे. सकाळी 2 पोराच्या सेवा खाल्ल्याची नाही आणि 2 गोष्टी ऐकून मा पोटे भरत नाही या भाई माझा मा नाव जातीचे आपले अगर माझ्या काम नाही या बनवा लातवर हे बंद करतो. मिली माहिती जाती रिचार्ज का पावले का गुढी बळवा जेती तेती गळवा उभळा लागलाय. हे कोटी गेली तिचे वडे खावाली गेली का हे कुरड्या खावाली गेली का शिले शिले टाकलीस का पिले शिला शिला गा माझ्या लाच्या नारी शिला शिला व शिले या बहीण मग बंगाण्याचा हाका माझा कागद घरामध्ये दोनही धरा. बापरे बरा सुचलावतो. दोनही धरा दे सरक साधण्यासारखं मी सर्व तुझं सरक असती. या बहीण माझ्या पहिलवान काय केलं तिथं आलो. आवाज तुम्ही आवाज येत होत्या का घरामध्ये होती मी घरामध्ये कागद होतीस आवाज कापत होती. का कापत होतीस वांग वांग मिरच मिरच भेद्र भेद्र कांदा कांद आणि अंडा. या बहीण माझी झाडीतली झाडकीने वरंबा सारखी काय झालं बा या सुप्रसाद बारसगड्याला बनलो. चांगली पोटी टाकून ते बनलो. मस्त सरसार टाकायची आपली चांगले चांगले पोर होते म्हणते आणि मार चरीवरी सांगू काय वांग मिरच भेद्र कांद अंडा पण तिच्या बाई अंडे नाही बनली अंडे बनली मी अंडे बनली का मग काय बापा कसा खावा हा अवा ही आमच्या बाईची मस्त म्हणत फॅशन पुरी फसन होय काय फसल होय नवी नवी जोडी दोन टच मी वय तर 5 टच करू का हात का लावायचं तर का पाहिला ओसा आवाज तोंडाने सांगायचं काय नाही सांगू राहिलं तर हात कशाला लावतात हे असे पतले पुतले कपडे वापरते येतून कळबना मार्गे दिसते कुठं माय हे पाहिलीस का इथवारा काय येतून दिसून आला म्हणतो आवाज तसं नाहीये आवा आज आपल्या गावला का नाही कडी गमत आहे त्यानिमित्त मी आज अशी फॅशन केली उद्यापासून नाही करणार गुरु पाळल्या निमित्त नवी नवी चोरी तंग आणि पावडी आहो कीर्तनला सारा फुटून दिसतो अंग उद्यापासून नाही दिसत. हे केव्हापासून झालं माहिती आहे तेव्हापासून 4 वर्ष झाला एक चॅनल आणि भोजपुरी. मला एक सांगा मी लहानची मोठी झाली कधी भोजपुरी नाही पाहिली पाणीपुरी पाहिली शेवपुरी पाहिली भेलपुरी पाहिली पाहिजे भोजपुरी नाही पाहिली. बापरे बरी 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 बरे दिला फुटला तुलाच आता बरोबर आहे ना पुरी बोलू द्या तेव्हा ना पाणीपुरी भोजपुरी आवा भेलपुरी म्हणलं भेलपुरी हा तिच्या मागा चॅनल आंध्राची कोणती आंध्रची लालसा पोटा खाना म्हणते. मला एक सांगा दोबा पोटा बसलाय मला आंध्र उंध्र नाही समजत मला ते बाकीच्या गोष्टी सांगायचं नाही कामाच्या गोष्टी सांगायच्या. अहो एवढा मोबाईल घेऊन हातात सरळ फराला बोलायला मी अळाली बाई मला काय समजत नव्हते. तुला कसं म्हणते माहिती कसं म्हणते कसं रानू रानू
आणि चांगल्या माणसात चांगली बायको असायला पाहिजे. असावी. मग तुझ्यापासून मला मान मापासून तुला मान. अगदी बरोबर. बाबा जुमदेवची पत्नी माता वाराणसी. वय बाबा जुमदेवापासून माता वाराणसी पूजा होतो. होते त्या बाईचे आदर्श घे, घेते त्या जिजाईचे आदर्श घे, ते पण घेते माता रमाईचे आदर्श घे. ते पण घेते. नादर गावाबाहेर चढणारे बरे हा हो दर्शन साड्या आठवड्याला त्याला काय झालं? चांगला टाइम नाही. त्याच्या पत्नीची तयारी झाली आहे. कुठे? बाजारला जायचे बाकी माय अव तुमच्या बोलण्यामध्ये मला लक्षातच नाही राहिलं. अव भाजीपाला टोपला घरीच आहे. भाजीपाला टोपला घेते आणि मंदिर एखाद्याकडे जाते. असं काटण बंद असलं का? हो जाशील ना जाते बाय मी. 8 दिवसातून चालली जा. जाते बाय. बाय. मंजुळा, काय म्हणाले? तुझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला असेल. काय पडल्या माझ्या डोक्यात प्रकाश? नाही 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 तसं अरे नाही 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 कुठे नाही एवढी रागावू नको बरं. हट्ट नाही बऱ्याचा ग तुझा मंजुळा. 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 बाजारला जाई. पण एकटी कशी काय जावं मी? एकटी जाऊ नको ग. अगं या नागपूरमध्ये ऊन लागतच नाही. एक सनकोटही नाही घेऊन द्या मला. सनकोट. हो बरोबर आहे. पण कोणता शेनकोट? शेनकोट नाही वा हा. शानकोट. अच्छा अच्छा सनकोट. हा मी सनकोट नाही माझ्यावर सनकोट आहे. नाही वा. बरं बरं जा. आता मजा माझी होतेच आहे नाही का. एकटी जाऊ नको. दुपटी जा. माझ्या मित्राची घरवाली आहे तिला घेऊन जा. अहो ते नाही येत कधी कधी. ती नाही त्या दिवशी कोठी तर हैदराबादला गेली होती. असं का? मग नाही तर का बरं. घराकडे जाऊन पाहिलं ताला लावला होता तिच्या घरात. असं असं मोठा मोठा नगर. मग नाही तर ती नाही येईल तर माझी ताई घेऊन जा. हा? हा? ती नाही येईल तर माझी ताई आहे. ती नाही आली तर ती नाही आली तर मी. तुम्ही याल का? हो की. आपण सायकलला जाऊ. हो, ठीक आहे जा. घंट्यावर टोपला मागेल तुम्ही सायकल चालव जा. बरोबर आहे. ठीक आहे. चाल बाई बाजारला जायला आज लई लेट झाला ग. पण एकटी जाऊ तरी कशी? माझी मैत्रीण आहे शीला. तिच्या घराकडे जाते. तिची साथ घेते. तिला घेऊन बाजारला निघते ग. चाल बाई ज्या धंद्यावर आपलं पोट पाणी आपण केलंच नाही तर आपलं मुळापळा कसं जगायचं? एक काम करते मंजुळाच्या घराकडे जाते आणि तिला घेऊन मी बाजारला जाते. हाय शीला. हाय मंजुळा. अगं बाई कुणाकडे निघाली? अगं मी तुझ्या घराकडेच निघाली. का बरं आज बाजारला नाही गेली वाटतं? अगं तुला काय सांगू? काय झालं ग? अगं आज आमच्या घरी का नाही माझे भाऊ आले होते बाई. रोशन भाऊ ठाकरे. बाई त्याचं पावसार करता करता मला आज का नाही 2 वाजले. म्हणून मी आज बाजारला नाही गेली. हो का मेटे? मग का सांग बाई तुझी जशी गत झाली तशी माझी गत झाली ग. कशी? काल तुझ्या भाऊजीने काठीचा कोंबडा आणला बाई. सकाळी उघडून पाहते कोंबडा तर मरूनच होता. कोंबड्यात काही बांध दिली नाही म्हणून मला काही जाग आली नाही म्हणून मी काही बाजारला गेली नाही. का तर मी काही म्हणते आपल्याला खूप टाइम झाला आहे. झाडी जंगलाची वाट माझे लाडके बहिणी माय कुणाला ग घेऊन बाजाराला जायचं माझे बहिणी वा. मुलांची भीती वाटते माझे लाडके सोनुले माय. कसं जायचं ग बाजाराला? बाजारला दोघेच बहिणी जायचं. बोलत चालत जायचं आणि बोलत चालत यायचं. काहीतरी कथा कानी सांग माझे लाडके बहिणी वा. राजा हरिश्चंद्र तारा मती राणी माझे बहिणीना. तो राजा वनाले जाते आंबा देते आणि बापू होते माझे सोनुले नाय.
मग बापू होते तेवाले कहाणी सांग. हो ते पहिल्याच्या काळात होत होते आंब्याने अहो. पोरं आता नाही होत काही हो का मग आता काही नवीन सांगायचं आपण आंबे खाऊसा लागला तर पोरगा होय हो. चिची खाऊसा लागली तर पोरगी होय आपल्याला नाही झालं नाही का पाय तू दुसरं सांगते कोणतं अव करून शिंगार पाहू बाजार